मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे भारतनं प्रवास केलेला आहे। मुंबई ते शिर्डी असा त्यांनी प्रवास केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर त्यांनी ताफा सोडलाय आणि रेल्वेनं प्रवास केलाय। आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय। मुंबई ते शिर्डी वंदे भारतनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रवास केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपला ताफा कमी केला आणि त्याचबरोबर आज पहाटे CSMTहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून त्यांनी शिर्डी असा वंदे भारतनं प्रवास केलाय। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, मुंबई ते शिर्डी असा वंदे भारतनं मुख्यमंत्र्यांनी प्रवास केलेला आहे, काय सध्याचे अपडेट्स आहेत? शिर्डी नजीक असलेल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीमध्ये निबे ग्रुपच्या अत्याधुनिक संरक्षण उत्पादन साहित्याच्या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळीच वंदे भारत ट्रेननं शिर्डीकडे रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही गाड्यांचा ताफा न घेता थेट वंदे भारत ट्रेननं शिर्डीकडे रवाना झालेले आहेत आणि काही वेळातच ते शिर्डी येथील रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि त्यानंतर कार्यकर्ते आणि प्रशासकीय पदाधिकाऱ्यांकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शिर्डी रेल्वे स्थानकावर स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर फडणवीस हे हॉटेल सन अँड सन याकडे येथे रवाना होतील आणि हॉटेल सन अँड सनमध्ये प्रशासनासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत त्याचबरोबर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका देखील पार पडणार आहे, अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आणि त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री हे शिर्डी विमानतळावर पोहोचणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी रवाना होणार आहे। अगदी वंदे भारतनं जलद प्रवास होतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांची सुद्धा याला पसंती असते आणि आता इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वंदे भारतनं प्रवास केलेला आहे, ती निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीसाठी।